युत्या घोषित झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक प्रतिक्रिया येतात. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही तर स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आणि ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही, सत्तेसाठी एकत्र आले असं म्हणतात. मग काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करता देत आहे? ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच? अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते. त्याची गरज नाही ना, सोडून द्या ना तुम्ही. आपण 16 तारखेला याच्यावर चर्चा करू. 16 जानेवारीला बघा, ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? काय केलं? एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही. गोपीनाथराव मुंडेंचा अपवाद आहे. बाकी मला सांगा, कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला? ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्यांनी. बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू. बोलले ना, अधिवेशन काळात बोलले ना. त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना. कसा तोडताय बघू. मुख्यमंत्री उभे राहिले का? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं. केलं का? तुम्ही आम्हाला का शिकवताय मराठी माणसाच्या गोष्टी? ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याचा तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही. ही तुमची पोटदुखी आहे. आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलाय संघर्ष करून, ही तुमची पोटदुखी नाही. तर तुम्हाला काय, तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी? दाखवा ना, तुम्ही 10 कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं. गौतम अडाणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना. गौतम अडाणीसारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची?